आई नेहमी मोठ्या बहिणीचे कौतुक करत असल्याच्या रागातून पोटच्या मुलीनेच 71 वर्षीय आईची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी चुनाभट्टी परिसरात घडली। रेश्मा काझी असे या निर्दयी मुलीचे नाव असून हत्येनंतर तिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी तिला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आईची हत्या केल्याचा फोन तिनेच आपल्या भावाला केला होता। कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या साबिरा बानो शेख यांची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली। त्यांना जैनब बिन नौशाद कुरेशी आणि रेश्मा या 2 मुली आणि 1 मुलगा आहे। या सर्वांचे लग्न झाले असून ते आईपासून काही अंतरावर राहतात। जैनब बी या आईची काळजी घ्यायच्या, त्यामुळे साहजिकच साबिरा बानू यांना देखील मोठ्या मुलीची ओढ जास्त होती। त्या नेहमीच जैनब बीचे कौतुक रेश्मा समोर करायच्या। गेल्या 3 महिन्यांपासून साबिरा बानू यांच्या डाव्या डोळ्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांची ये-जा जैनबी यांच्याकडे वाढली होती। तसेच त्या कधी रेश्माकडे गेल्यानंतरही तिथे जैनबीचे कौतुक करत असल्याने रेश्माचा राग आणखीनच वाढत होता। गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता ते रेश्माकडे गेले असता पुन्हा जैनबीचे कौतुक केल्याने रेश्माने रागाच्या भरात आईवर चाकूने सपासप वार केले। आईने प्राण सोडल्याचे लक्षात येताच तिने भावासह नातेवाईकांना कॉल करून हत्येची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच जैनबीने रेश्माचे घर गाठले, तेव्हा रेश्मा घरात नव्हती, तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी तात्काळ पोलिसांच्या मदतीने आईला जवळच्या रुग्णालयात नेले। तिथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले। जैनबी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे। जैनबीचे आईकडून होणारे कौतुक रेश्माला सहन होत नव्हते। यावरून रेश्माने बहिणीसोबत वादही घातला होता। हे प्रकरण 2021 मध्ये चुनाभट्टी पोलीस ठाण्यात पोहोचले होते। मात्र आता 3 वर्षांनंतर या वादाचं रूपांतर थेट आईच्या हत्येमध्ये झालं। त्यामुळे या घटनेनं अख्खी मुंबई हादरल्याचं चित्र आहे।